श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य अद्भुत आणि चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, म्हणून आजचा संदेश अर्धवट सोडू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही लगेच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक वेळी संकटाचं ओझं वाढल्यासारखं वाटतं तेव्हा लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेचं आभाळ नेहमी उघडं असतं आणि स्वामींच्या एका कृपादृष्टीने संपूर्ण जीवनाचा प्रवाह बदलू शकतो. स्वामी महाराज सांगतात, मनात जेव्हा विषाद येतो तेव्हा नामस्मरण करा, कारण स्वामींचं नाव हेच त्या काळोख्या विचारांना उजेड देणारं तेज आहे, जे तुमच्या आत्म्याला नवी दिशा दाखवतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात जर परमेश्वरावर विश्वास असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही, कारण स्वामींचं संरक्षण त्या श्रद्धेच्या वलयात असतं. स्वामी महाराजांच्या कृपेने जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करता तेव्हा तुमच्या स्वतःच्या जीवनात अद्भुत शांती येते, कारण दयाभाव हीच खरी भक्ती आहे. स्वामींच्या चरणी एकदाच खऱ्या अंतःकरणाने नतमस्तक झालात तर ते नम्रतेचं बीज तुमच्या हृदयात रुजतं आणि आयुष्यभर तेच फुलत राहतं. भक्तांनो, जेव्हा तुमचं मन थकलंय, आशा हरवली आणि वाट अंधारलेली आहे, तेव्हा फक्त स्वामींचं नाव घ्या. ते नाव तुमचं थकलेलं मन पुन्हा जिवंत करेल. स्वामी महाराज म्हणतात की प्रत्येक दुःख हा आशीर्वादाचा वेश असतो, त्यामुळे जेव्हा जग पाठ फिरवतं तेव्हा देव तुमचं मन तयार करत असतो एका नव्या चमत्कारासाठी. स्वामी भक्तांनो, श्रद्धा ही देवाशी जोडलेली एक अदृश्य दोरी आहे. ती जितकी घट्ट असते तितकं आयुष्य तुमचं स्थिर आणि शांत होतं. स्वामी महाराज सांगतात, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं हाच सर्वात मोठा जप आहे, कारण प्रेम आणि करुणा हेच देवत्वाचं खरं रूप आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन जरी वादळातून जात असलं तरी तुमचं नौकामय सुरक्षित असतं, कारण तोच खलाशी तुमच्या जीवन नौकेचा असतो. स्वामी भक्तांनो, जीवनात कधी काही चुकलं तरी स्वतःवर रागवू नका, कारण स्वामी म्हणतात, जी चूक ओळखतो ती चूक त्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठी पाठवलेली असते आणि ती चूक देवाजवळ त्याला पोहोचवते. स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने जीवनातील प्रत्येक क्षण शांततेने भरतो, कारण जिथे स्वामींचं नाव असतं तिथे भीती, दुःख आणि निराशा कधीच टिकत नाही. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जर आभाळासारखं विशाल ठेवलं तर स्वामींची कृपा त्या प्रत्येक ढगात दडलेली असेल, जी तुमचं जीवन समृद्ध करेल. स्वामी महाराज सांगतात, देवाकडे मागणं नको, फक्त अर्पण करा, कारण जो अर्पण करतो त्याचं आयुष्य स्वतः देव सुशोभित करतो. भक्तांनो, जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दुःखात आधार देता तेव्हा स्वामी महाराज तुमचं जीवन आशीर्वादांनी सजवतात, कारण सेवा हीच सर्वात मोठी साधना आहे. स्वामी महाराज सांगतात, विश्वास हा शब्द नाही, तो एक शक्ती आहे आणि ती शक्ती ज्या भक्तात जागी होते तो जीवनातील कोणत्याही वादळावर विजय मिळवतो. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, देव शांत असतो पण कधीच गप्प नसतो. त्याची प्रत्येक कृपा योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचते. स्वामींचं प्रेम हे समुद्रासारखं आहे, जितकं तुम्ही त्या डुबकी माराल तितकं तुमचं मन पवित्र, हलकं आणि समाधानी होतं. स्वामी महाराज सांगतात, जीवनात जेव्हा कोणी नाही असं वाटतं तेव्हा मी आहे, कारण त्यांची उपस्थिती शब्दांनी नाही अनुभवांनी जाणवते. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचा विश्वास म्हणजे आंधळा भरोसा नाही, तर अनुभवांना सिद्ध झालेली शांतता आहे, जी तुमचं आयुष्य नव्याने घडवते. स्वामी महाराज सांगतात,
प्रत्येक भक्ताचा मार्ग वेगळा असतो, पण शेवट एकच असतो. म्हणून परमेश्वराच्या चरणी शांतता आणि शेवट आहे. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जर सत्याशी, प्रेमाशी आणि श्रद्धेशी जोडलेलं असेल तर तुमचं आयुष्य दिव्य प्रकाशात उजळेल. स्वामी महाराज सांगतात, जे भक्त निस्वार्थपणे प्रार्थना करतात त्यांना मी त्यांच्या शब्दांपूर्वीच ऐकतो. स्वामी भक्तांनो, जेव्हा जग तुम्हाला विसरतं तेव्हा स्वामींचे आशीर्वाद तुमचं नाव देवाच्या हृदयात कोरतात, तेही कायमचं. स्वामी महाराज सांगतात, जीवनात साधारणपणे राहा, कारण साधेपणातच देवाचं वैभव दडलेलं असतं. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जर ईश्वराच्या चरणाशी जोडलेलं असेल तर जीवनातील दुःख हे फक्त ढगांसारखी येतात आणि स्वामींच्या वाऱ्याने नाहीशी सुद्धा होतात. स्वामी महाराज सांगतात, भक्ती म्हणजे मागणं नाही, ती म्हणजे समर्पण, कारण समर्पणातच खरी शांतता आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमच्या डोळ्यांतून अश्रू येतात तेव्हा स्वामी महाराज तुमचं मन धुवून शुद्ध करत असतात. स्वामी महाराज सांगतात, देवाला शब्दांची नाही, भावनांची गरज असते. त्यामुळे तुमचं प्रेम व्यक्त करा, तुमची प्रार्थना मनातून करा. स्वामी भक्तांनो, जीवनात जेव्हा तुम्ही सत्याचा मार्ग धरता तेव्हा स्वामी महाराज स्वतः त्या मार्गावर तुमच्या पावलांआधी चालतात. स्वामी महाराज सांगतात, सुख आणि दुःख ही जीवनाची दोन पंख आहेत. त्यांना संतुलित ठेवलं तर उडता येतं, तेही देवाकडे. स्वामी भक्तांनो, देवाला शोधू नका, त्यांना अनुभवा, कारण स्वामींचं अस्तित्व प्रत्येक श्वासात दडलेलं असतं. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा भक्तांचा विश्वास थकतो तेव्हा माझी कृपा नव्यानं उभी राहते, कारण भक्ती कधीच संपत नाही. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जर शांत ठेवलं तर देव तुमच्याशी संवाद साधतात आणि त्या संवादात जीवनाचं खरं उत्तर सापडतं. स्वामी महाराज नेहमी भक्तांना सांगतात, दुसऱ्यांचं चांगलं करा. जरी कोणी बघत नसलं तरी परमेश्वर नेहमी सर्व काही बघत असतो. स्वामी भक्तांनो, संकट आली की घाबरू नका, ती फक्त स्वामींच्या कृपेची नवी परीक्षा असतात, जी पास झाल्यावर तुम्हाला आशीर्वादाचा वर्षाव मिळतो. स्वामी महाराज सांगतात, देवाचं नाव घ्या, पण त्या नावात जीव होता, कारण भाव ना शून्य भक्ती म्हणजे फुलाशिवाय सुवास. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, स्वामींचं प्रेम कधी मागावं लागत नाही, ते तर तुमच्या निष्ठेने आपोआप तुमच्याकडे येतं. स्वामी महाराज सांगतात, जे मनात शांतता पेरतात ते जीवनात चमत्कार करतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या प्रत्येक शब्दामध्ये गोडवा आहे, प्रत्येक श्वासामध्ये एक नवीन संधी आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या निकट जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की परमेश्वरच अस्तित्व आहे, परमेश्वरच सर्व काय आहे. पाल्यात, फुलात आणि या सृष्टीच्या कणाकणात परमेश्वराचं अस्तित्व आहे हे आपल्याला जाणवायला सुरुवात होते. स्वामी भक्तांनो, जो स्वामी भक्त मनापासून परमेश्वराची सेवा करत असतो त्याला एके दिवशी परमेश्वराचा गोड आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून तुम्ही परमेश्वराची करत असलेली सेवा भक्ती कधी वाया जाईल असा कधीच विचार करू नका, कारण परमेश्वराच्या सेवेमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो आहे. स्वामी भक्तांनो, ज्यावेळी प्रत्येकजण आपला हात सोडतो, आपली साथ कोणीच देत नसतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्या सोबत असतात, परमेश्वर आपली साथ देतात. म्हणून जो एकटा चालतो त्याची साथ परमेश्वर देत असतो. म्हणून एकटं चालण्याला कधीच घाबरू नका. परमेश्वराने जे काही दिलंय त्यामध्ये समाधान मानायला शिका. नवीन काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न नक्की करा, परंतु आहे त्यामध्ये समाधान शोधा, कारण आयुष्य हे कोणत्या क्षणाला संपेल सांगता येत नाही. म्हणून समाधानी म्हणून जगणं आजच्या या युगामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आपण लोभ, माया यापासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
स्वामी भक्तांनो, या स्वामींच्या संदेशाने तुमचा जीवन मार्ग नक्कीच प्रकाशित होईल. तुम्हाला जीवनामध्ये जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रेरणा मिळेल आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.